नमस्कार, मी सुनीता. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता इथे मी गव्हाच्या पिठापासून मालच्या केलेल्या आहेत, गुळाच्या मालच्या. तर खूप छान अशा मऊसूत होतात. आतून मऊ आणि वरून कुरकुरीत खूप छान होतात आणि अगदी कमी तेलात किंवा आपण तुपातही करू शकतो, जसं तुमच्याकडे असेल तसं. आणि बघू शकता असे अजिबात तेलकट नाही, काही नाही, मस्त जाळीदार अशा मालच्या तयार झालेल्या आहेत. काही ठिकाणी याला मालपुआ देखील म्हणतात. तर बघू शकता अशा मालच्या आज आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आता मालच्या करण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी मी गूळ किसून घेतलेला आहे. बारीक असा करून घ्यायचा आहे किसून. आणि ज्या वाटीने आपण आहे ना गूळ घेतला ना, त्याच वाटीने पीठ घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. म्हणजे एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे. तुम्ही जे काही बाऊल घेताल, कप घेताल त्या वाटीने घ्यायचे. आता मी एक वाटी गूळ घेतला आहे ना, तर एकच वाटी पाणी टाकलं आहे आणि चांगला विरघळून घ्यायचं. फक्त पाणी करून घ्यायचं आहे, गरम अजिबात करायचं नाही, गुळवणी वगैरे काही करायचं नाही आहे. फक्त असा विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गूळ. एक कप गुळासाठी एक वाटी पाणी. आता हे गूळ आहे ना आपला विरघळलेला आहे आणि त्या गुळामध्ये थोडासा कचरा असतो ना, पाचट वगैरे असते, खडे असतात, तर ते गाळून घेऊया आपण. बघू शकता आता गुळाचं पाणी झालेलं आहे. आता हे गुळाचं पाणी ना आपण गाळणीने असं मस्त गाळून घ्यायचं आहे. आपला सर्व गूळ विरघळलेला आहे. थोडेसे एक दोन खडे राहिले ते ना, ते जाऊ द्या, राहू द्या, आपण ते काढून टाकूया. एक छोटेसे होते एकदम. बघू शकता अशी घाण निघाली आहे. आणि आता आपलं गुळाचं पाणी रेडी आहे. आता आपण ज्या बाऊलने आपण गूळ घेतला, पाणी घेतलं, त्याच बाऊलने 2 बाऊल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हा दुसरा बाऊल, एक बाऊल टाकून झाला, हा दुसरा बाऊल. आणि चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. आता बघू शकता असं मिक्स झालं आहे. पण गुठळ्या आहे ना, आता ह्या गुठळ्या एक पण ठेवायचे नाही, सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. आता चमच्याने हलवलं आहे ना, तर गुठळ्या राहिल्या, तर हाताने आपण मिक्स करूया. आणि सर्वच्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायचे. एकसुद्धा गुठळी अजिबात राहता कामा नाही. एक संघ असं पीठ झालं पाहिजे. गुठळ्या फोडायला ना वेळ लागतो, त्यामुळे थोडे पेशन्स ठेवूनच आपल्याला गुठळ्या फोडायचे आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. गोडाचा पदार्थ असला ना, त्यामध्ये मीठ असल्याने एकदम चव वाढते गोडाच्या पदार्थाची. आता इथे मी जायफळ घेतली आहे. आता मी इथे थोडेसे जिरे घेतलेले आहे, बडीशोप घेतलेली आहे आणि 3 वेलच्या अशा फोडून घेतलेल्या आहे, त्यातलं बी. आणि थोडंसं जायफळ घ्यायचं आहे आणि सुंठ घ्यायची आहे. सुंठ अशी थोडी फोडून घ्यायची आहे. जायफळचा उगस अगदी थोडासा तुकडा घ्यायचा आहे, जास्त जायफळ नाही घ्यायची. एकदम असा आपल्या मिरे कसे असतात, मिऱ्याच्या आकाराचं घ्यायचं आहे. आणि बडीशोपनी तर मालच्याला एकच नंबर टेस्ट येते. आणि त्यात जर ओवा जर असेल ना, तर खूप छान टेस्ट येते. आणि असं कुटून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं, कुटूनच घ्यायचं आहे. ते दाताखाली आलं ना, बडीशोप, जिरे, वेलची खूप छान लागते चवीला. तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा, एकच नंबर टेस्ट लागते. आणि टाकून दिले, बघू शकता असं जास्त बारीक नाही केलं मी, भरड केलेलं आहे. आणि सर्व मिक्स करून 10 ते 15 मिनटासाठी भिजवायचं आहे. तुम्ही 10-12 तासांसाठी भिजवलं ना तरी चालतं. सकाळी भिजवलं ना पीठ, तर संध्याकाळी केलं तरी चालतं. पण आता ना सण आहे ना नागपंचमीचा, त्यासाठी नैवेद्यासाठी मला करायचं आहे ना, तर मी ते फक्त आहे ना अर्धा ते 1 तास समजून चला, 1 तास असं भिजवलेलं आहे. आता मी करण्यासाठी घेतलेलं आहे बघा पीठ. मिक्स करायचे. मला थोडंसं पाणी लागलं आहे. आता मी ज्या बाऊलने गूळ घेतला ना, तर एकूण पाणी किती लागलं ते सांगते तुम्हाला. आपल्याला गुळाचं पाणी करण्यासाठी 1 बाऊल लागला आणि वरती अर्धा बाऊल पाणी लागले. म्हणजे मला जवळजवळ 1.5 बाऊल पूर्ण पाणी लागलेलं आहे सगळं पिठात. आपल्याला कन्सिस्टन्सी करण्यासाठी दाखवते तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी करायची. आता अजून थोडंसं घट्ट आहे, आपल्याला पाणी लागणार आहे. थोडं थोडं करून पाणी टाकायचं. बघू शकता हा अर्धा बाऊल मी पाणी घेतलं होतं.
गुळवणी सोडून नंतर अर्धा बाऊल पाणी घेतले आणि मिक्स करत राहायचं आहे. जसे जसं आपल्याला पाणी लागेल ना तसं तसं आपल्याला मिक्स करत चालायचं आहे. हाताच्या साहाय्याने असं मस्त गुठळ्या वगैरे फोडत 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 असं पीठ असं करायचं आहे आपल्याला. अजून थोडंसं घट्ट आहे ना तर आपल्याला आणखी थोडंसं पाणी लागणार आहे. म्हणजे अर्धा बाऊल ते घेतलेला आपण पूर्ण लागू शकतो आपल्याला, म्हणजे लागलेलाच आहे. आता गुठळ्या तर एक पण नाही राहिलेली आणि झाकून ठेवायचं आहे. आता बघू शकता, आता आपण करायला घेऊ. एक तास झालेला आहे ना, तर आता करायला घेऊ. थोडासा किंचित असा चिमूटभर सोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, आणि मिक्स करून द्यायचे चांगलं. सोड्याने ना एकदम किंचित टाकायचं, जास्त नाही टाकायचा. किंचित सोडा टाकल्यामुळे ना अशी जाळी पडते खूप छान अशी आपल्या मालचीला. काही ठिकाणी या मालच्याला आहे ना थोडंसं मालपुवा देखील म्हणतात, आणि आमच्या इकडे अहिल्यानगर भागामध्ये ना याला मालच्या असं म्हणतात. आणि काही ठिकाणी मालपोहे किंवा मालपुवा असं बोलले जातात. आता बघू शकता पाणी वगैरे टाकून झालेले आहे. आपलं अर्धा बाऊल पाणी होतं आणि ते सगळं लागलेलं आहे. आणि आता पीठ आपलं रेडी आहे. इकडे तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे मी. त्यावर तूप असं भरपूर टाकायचं आहे. अजिबात तेलात करायचे नाही आपल्याला, बिना तेलाच्याच करायचे आहे. अजिबात तेलकट होत नाही, एक नंबर हेल्दी आणि चविष्ट होतात. आता तवा तापलेला आहे ना, तर आता आपण याच्यावर मालची टाकायला सुरुवात करणार आहोत. आता सुरुवातीची एक मालची करून बघूया आपण. बघू शकता असं गोल आकारात टाकायची मालची. आणि तूप सोडताना अजिबात कंजूशी करायची नाही आहे. थोडं थोडं जास्त सोडलं ना तरी चालेल. आपण तळून करतो ना त्या मालच्या खूपच तेलकट होतात ना, त्यामुळे आपण कमी तेलाचा वापर न करता आपण हे तुपात करणार आहोत. तुमच्याकडे जर तूप नसेल ना तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता इथे. आता कडेकडेने देखील असं थोडंसं तूप सोडायचं आहे, म्हणजे ती कड अशी सुटली जाते आणि खरपूस अशी भाजली जाते. तूप सोडायला अजिबात कंजूशी करायची नाही आहे यामध्ये. तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही तेल देखील टाकू शकता. आणि हा आपल्या नागपंचमीचा पहिला नैवेद्य झालेला आहे, गोडाचा नैवेद्य. आणि श्रावण महिन्यात आहे ना हमखास गोडाचे पदार्थ असे केले जातात, सणासुदीला केले जातात, किंवा आपण आपल्याला घरी खाण्यासाठी देखील करू शकतो. बघू शकता अशी मस्त अशी भाजलेली आहे, बघू शकता अशी, आणि सुरेख अशी जाळी देखील पडलेली आहे. एकदम अशी खरपूस अशी भाजत आलेली आहे. कडा एकदम मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे बघा कडा. अजिबात चिटकतसुद्धा नाही, अजिबात चिटकत नाही आहे तव्याला. आणि जर तुम्हाला तळायच्या जर असेल ना मालच्या तुमच्या हिशोबाने, तर तुम्ही असं सपाट बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि 2-2, 3-3 मालच्या अशा सोडत चालायच्या आहे. आता आपली मालची दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची, अशी खरपूस शेकून घ्यायची आहे. बघू शकता दोन्ही बाजूनी आता आपली मालची भाजत आलेली आहे. आता ही मालची आपण काढून घेऊया. आणि वाससुद्धा इतका छान येतोय ना, खूप छान वास येत होता. आता आपण दुसरी मालची ना अशाच पद्धतीने तुम्हाला एकदा करून दाखवते. थोडंसं तूप सोडायचं आहे. आता आपला तवा तेलकट झाला आहे ना, तूप थोडंसं कमी टाकलं तरी चालेल. तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजे ना, शक्यतो छोट्याच करायच्या असतात मालच्या, मोठ्या नसत्या करायच्या. असं कडेकडेने असं जिथं आपल्याला वाटेल ना गोल गोल आकारात पीठ सोडत चालायचं आहे. आणि तूप सोडायचं आहे थोडंसं. आणि वरती थोडीशी वरून कोरडी झाली की मग पलटी मारायची, त्याला अलगद अलगद उचकायची आहे. जास्त त्याला जोर नाही लावायचा, अलगद अलगद उलटणीने उचकायची आहे. ती शक्यतो अशी तुटत नाही, काही नाही, पण घडी पडू शकते ना, त्यामुळे अलगद अलगद उचलायची आहे.
आणि ते बघू शकता आता देवाला नैवेद्य दाखवून झाला आहे ना नागनरसोबाला. तर माझा दादा आहे ना ते किचनवर बसून, त्याला तर खूप आवडते मालची, आणि तो करूपर्यंत आहे ना तिथेच बसलेला होता. सांगत होता मम्मी मालची खूपच छान झाली आहे. आणि सगळ्या मालच्या करूपर्यंत तो तिथेच माझ्याजवळच बसलेला होता, अजिबात उठला नाही तिथून. पूर्ण जेवणच त्याचं त्यावर झालेलं होतं. बघू शकता आता राहिलेल्या मालच्या देखील आपण अशा पद्धतीने करून घेणार आहे. दुसरी मालची आपली जाळी बघा किती छान पडलेली त्याला, बघू शकता किती सुरेख असा कलर पण आलेला आहे आणि जाळी देखील खूप छान आलेली आहे. अशा पद्धतीने ना राहिलेल्या सर्व मालच्या आपण करून घ्यायचे आहे. आता ह्या सगळ्या मालच्या आपल्या करून झालेल्या आहे. बघू शकता जाळी देखील छान आलेली आहे आणि तेलात न तळता अगदी कमी तुपातच आपण ह्या केलेल्या आहेत आणि अजिबातही तुपकट होत नाही. खूप छान लागतात, नुसत्या खायला एकच नंबर लागतात. घुगऱ्या जर असेल ना, हरभऱ्याची घुगरी मटकी जर असेल ना, एकच नंबर लागते. बघू शकता अशी मऊसूत झालेली आहे, वरून अशी कुरकुरीत आणि आतून अशी मऊसूत झालेली आहे. आणि अशा मालच्या आपल्या घरी मुलांना नक्की करून खाऊ घाला श्रावण महिन्यामध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले व्हिडिओ बघतच राहा. धन्यवाद.